तुला नाही ऐकायची घाई आहे का? की घाई केल्यामुळे दुःख कमी होणार आहे तुझं? सी मिस्टर कुणाल जोशी, आत्तापर्यंत मी 5 मुलं पाहिली. तू पहिलाच असा होता ज्याने मला स्वतःच्या घरी बोलवलं. काहीतरी वेगळं वाटलं म्हणून इतका वेळ घेतला. बघ कुणाल, मला हे माहिती आहे तू एक आर्टिस्ट आहेस. तुला वेळ लागेल फ्लोरिश व्हायला, एस्टॅब्लिश व्हायला. पण मी कुठे घाई करतीये? आणि राहिला प्रश्न माझ्या उत्तराचा, तर माझं उत्तर हो आहे. कारण इतक्या पॉझिटिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह माणसाला कसं नाही म्हणेन मी. इतक्या भेटीत माझ्या भूतकाळाबद्दल, मी काय करते, मी काय नाही करत या कसलाच विचार न करता इथे उभे असलेल्या माझ्यावर मला न सांगता प्रेम करायला लागलास. अशा माणसाला कसं कसं गमवेन मी? तुला माहिती आहे कुणाल, तू तुझ्या चॅटिंगसारखा आहेस, अगदी गहन. हे युनिकॉर्नचं पेंटिंग आहे ना? एन्शियंट ग्रीक हिस्ट्रीमध्ये युनिकॉर्न खूप पवित्र मानला जातो. तूही मला तसाच वाटलास, एकदम प्युअर. जे काही आहे ते अगदी पहिल्या वाक्यापासून खरं बोलत आलास, काही एक न लपवता. तू तुझ्या आवडीसाठी एकदम खंबीर उभा आहेस. या सह्याद्रीने खूप भूकंप सोसले, वादळ सोसले, सूर्याचा माराही सोसला, तरी तो कसा उभा आहे, अगदी अडेळ तसाच. सी, मला नाही फरक पडत तू महिन्याच्या शेवटी किती पगार आणणार आहेस याने. मला नाही फरक पडत तू माझं फ्युचर सिक्युअर करणार आहेस की नाही याने. मी आहे की खंबीर. माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबाला मी ठेवू शकते से. इनफॅक्ट मला आवडेल ते करायला. तुला माहीत आहे कुणाल, मी जेव्हा नवरा बघायला जाते ना, तेव्हा मला तुझ्यासारखं कोणीतरी पाहिजे असतं, जो माझ्यासाठी जॉब नाही करणार, पण मला खात्री देऊ शकेल जितक्या निष्ठेने, जितक्या प्रामाणिकपणे त्याची आवड जपली आहे ना त्याने, तितकाच एकनिष्ठ तो माझ्याबरोबरही राहील. माझ्यावर प्रामाणिकपणे आयुष्यभर प्रेम करेल. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर बरीच लोक पैसे आधी कमवतात, आपण नंतर कमवू. महत्वाचं काय आहे, समाधानी राहता आलं पाहिजे, तुझ्यासारखं दिवसाच्या शेवटी. थँक्यू.